आणि जी नवीन वर्षातला पहिला हप्ता कधी येणार आहे? नाही, साधारणपणे आज आपण आचारसंहितेच्या कालावधीमध्ये जी काही डीबीटीची प्रक्रिया स्थगित झाली होती कोड ऑफ कंडक्टमुळे, ती आता पुन्हा एकदा रुजू झाल्यापासून आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे. याच्यात दोन गोष्टी आहेत महत्त्वपूर्ण. त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच, पण आधार सीडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा, ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहेत त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया आहे ती आम्ही सुरू केली. आज 3,000 रुपये जमा होतील. बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे. पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिससमोर महिलांच्या रांगा लागल्यात. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. JR हा आलेला आहे 18 फेब्रुवारी 2026. तुम्ही बघू शकता हा JR आलेला आहे काल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जो आपला जानेवारी महिन्याचा हप्ता आहे त्यासाठी सरकारने निधी मंजूर केलेला आहे. सोबत डिसेंबरचा हप्ता सुद्धा मिळणार आहे. म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात मिळणार. आत्ताची सगळ्यात मोठी आणि अतिशय आनंदाची बातमी आहे. कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे, यादी कुठे पाहायची, काय करावं लागणार पात्र होण्यासाठी, ह्या संपूर्णची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण JR आता आलेला आहे. अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा ही संपलेली आहे. 18 फेब्रुवारी दिवशी म्हणजे कालच हा आपल्याला JR आलेला आहे. बघा हा JR काय आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत महाराष्ट्र शासन. बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याच्यामध्ये आपण जर आता बघितलं तर त्यांनी सरळ सांगितलं आहे की इथं आपण जर खालच्या पॅराग्राफमध्ये बघितला मोठा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमधील पात्र महिलांना लाभार्थी माहे जानेवारी 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या उद्दिष्टासाठी 98.45 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणाली वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. बघा इथं जानेवारी महिन्यासाठी जवळपास 100 कोटी इतका निधी हा जमा केलेला आहे. आपण जर बघितलं तर डिसेंबरला जवळपास 360 कोटी एवढा निधी जमा झाला होता. त्याच्या अगोदर जर आपण बघितलं तर 200-250 असे कोटी निधी हे जमा झाले होते. आता ह्या महिन्यात एवढा कमी निधी का जमा झाला हे आपल्याला पाहावं लागणार आहे. कारण आपण जर बघितलं तर प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळेस आपल्याला भरपूर निधी हा जमा होत असतो. परंतु टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या खात्यात 3,000 रुपये जमा होणार आहेत. त्याची सुरुवात आजपासून आपल्याला पाहायला मिळू शकते आणि हे वाटप कमीत कमी 3 दिवस चालेल. लक्षात घ्या 3 दिवस चालेल कारण डिसेंबरचे लाडक्या बहिणींना हप्ता येणार आहे. जानेवारीचे असे मिळून 3,000 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा हे होणार आहेत. 100% पैसे मिळणार. टेन्शन घ्यायचं कारण नाही. कारण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला असेल तर संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत 100% पोहोचेल. त्यामुळे चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये मला सांगा कोणाकोणाला आत्तापर्यंत डिसेंबरचा हप्ता आलेला आहे. डिसेंबरचा हप्ता जमा झाला आहे त्यांनी मला पटकन सांगा. कारण बघा काही तासात पुढच्या 72 तासात 4 योजनांचे 30,000 जमा होणार आहेत. होय, भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही आहे परंतु इतर योजनासुद्धा लाडक्या बहिणींसाठी सुरू आहेत. त्या योजना कोणत्या आहेत, तुम्हाला काय करावं लागणार आहे, एकंदरीत थोडक्यात माहिती आपण पुढे पाहणारच आहोत. त्यामुळे व्हिडिओ खूप खास असणार आहे. आता आपण बघूयात की कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे. बघा जिल्ह्यांची नावे सांगितली आहेत. खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर. सोबतच लाडक्या बहिणींसाठी अजून एक खुश खबर, ती म्हणजे कोणती, स्वतः मुख्यमंत्री काय म्हणाले पाहू शकता. आज आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे. सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो. आपण जर आताच पाहिलंच तर जिल्हे हे आपल्याला पाहायला मिळाले आहेत. जिल्हे जे आहेत ते आता लवकरच तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगेल. परंतु लाडक्या बहिणींना आम्ही 1.5 लाख 2 लाख रुपये देणार, आम्ही 1500वर थांबणार नाही असं सुद्धा सांगितलं होतं आदित्य तटकरे मॅडम यांनी. आणि पुढच्या 3 दिवसात 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत. आता आपण जर बघितलं तर स्वतः एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सांगितलं होतं की आम्ही 2100 रुपये करणार आहोत. आता 2100 रुपये कधी करणार आहेत, कारण जानेवारी महिन्याचा हप्ता सुद्धा 1,500 रुपयेच येणार आहे हे डिक्लेअर झालेलं आहे. परंतु आनंदाची बातमी म्हणजे त्याचं वितरण हे आपल्याला आजपासून येणार आहे. आत्ताची ही सर्वात मोठी आणि अतिशय आनंदाची ही अपडेट आपण आता पाहत आहोत. बघा आता जर आपण बघितलं तर दरवेळेसप्रमाणे लाडक्या बहिणींना हप्ता हा वितरित होणार आहे आणि त्याची
जी सुरुवात आहे ती आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. सकाळी 10 ते 11 वाजल्यापासून हे जे वाटप आहे ते सुरू राहणार आहे. जिल्हे जर आपण बघितलं तर मुंबई, पुणे, ठाणे, अमरावती जवळपास आज 13 ते 14 जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला पात्र लाभार्थी यादीमध्ये असणं आवश्यक आहे. भरपूर लाडक्या बहिणी बाद झालेल्या आहेत. त्याची कारणं मी तुम्हाला पुढे सांगतोय. तुम्हाला ते काम करणं अतिशय गरजेचं आहे. सोबत गॅस सिलेंडरचे पैसेसुद्धा लवकरच तुमच्या खात्यात वाटप होणार आहेत. बघा, भरपूर लाडक्या बहिणींनी KYCला सिरियसली घेतलेलं नाही. त्यामुळं मला असं वाटतं जानेवारी महिन्याचा हप्ता अशाच लाडक्या बहिणींना येणार आहे ज्यांची KYC पूर्ण झालेली असेल. भले तिथं सरकारने मुदतवाढ केलेली आहे, परंतु आपण जर बघितलं तर निधी हा खूप कमी आलेला आहे. आता तुम्ही म्हणाल आम्हाला KYC कशी करायची माहीत नाही. बघा, हा फॉर्म तुम्हाला दिसतोय लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू करण्याबाबत. हा फॉर्म तुम्हाला अंगणवाडीमध्ये मिळतोय. नसेल तर हा व्हिडिओ थांबवा, इथंच थोडं झूम करा आणि हा असाच्या असा तुम्ही तुमच्या वहीच्या पानावर लिहून अंगणवाडीमध्ये जमा करू शकताय. हा फॉर्म आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्ही पुन्हा एकदा सुरू करू शकताय. ह्याच्यामुळं तुम्हाला काय होईल तर तुमचे रखडलेले मागचे हप्ते, जसं की डिसेंबरचा हप्ता बघा भरपूर लाडक्या बहिणींना आला नाही, बरोबर. डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते तुम्हाला ह्याच्यामुळे मिळतील. कारण काय होतं आहे, चुकीचे पर्याय निवडले गेले होते लाडक्या बहिणींचे. त्यामुळं जवळपास 1.5 कोटी लाडक्या बहिणी अपात्र झाल्या होत्या. होय, 1.5 कोटी लाडक्या बहिणी अपात्र झाल्या होत्या. आता तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. पुन्हा एकदा तुम्ही लाभ सुरू करू शकताय. तुम्हाला मी जो फॉर्म दिला होता तो फॉर्म तुम्हाला भरून अंगणवाडीमध्ये जमा करायचा आहे. नसेल तर महिला व बालविकास विभागामध्ये तुम्हाला जमा करायचा आहे. अशा गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत व्हॉट्सअप ग्रुप्सला शेअर करा. कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. त्यांना कळलं पाहिजे की नेमकं काय करावं लागणार आहे. दुसरी गोष्ट, ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही KYC करू शकताय. त्यासाठी तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातील, ते नीट द्या, नाही तर परत दुरुस्ती तुमची होणार नाही आणि एकही हप्ता तुम्हाला इथून पुढे जमा होणार नाही. आपण जर बघितलं तर आता मला असं वाटतं जानेवारीचा हप्ता सुद्धा खूप कमी लाडक्या बहिणींना येऊ शकतो. कारण निधीच हा खूप कमी मंजूर झालेला आहे. 98 कोटी फक्त हा निधी मंजूर झालेला आहे. सगळ्यात कमी निधी आत्तापर्यंत लाडकी बहिणींसाठी या महिन्यासाठीच मंजूर झालेला आहे. कारण जर आपण बघितलं तर 200, 300, 400 कोटी अशी निधी मंजूर होत असतात. परंतु ह्या महिन्यात जर आपण बघितलं तर फक्त आणि फक्त 98 कोटी मंजूर झालेले आहेत. जरवेळेस आपले अजितदादा पवार हे सही करून हे जे लाभ आहेत, जे चेक आहेत ते जमा करत असतात. परंतु ह्यावेळी जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला खूप कमी निधी सरकारकडून आपल्याला पाहायला मिळतं. याचं कारण अद्याप स्पष्ट नाही. परंतु हे मग आपण एवढ्या निधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींना आपण पैसे वाटप होणार का, सर्व लाडक्या बहिणी पात्र होणार का, ह्याच्यावरती सुद्धा एक शंका आता असणार आहे. त्यामुळं तुम्ही पटापटा कमेंट्स करा की कोणाकोणाला डिसेंबरचा हप्ता आला आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची KYC झालेली आहे का. कारण तशा प्रकारे जर तुमचा रिप्लाय असेल तर आपण तिथं सरकारकडे पुन्हा एकदा अर्ज करून तुमच्यासाठी विनंती अर्ज करून आपण मागणी करू शकतो की सरकारने आपल्या लाडक्या बहिणींना सरसकट लाभ द्यावा, किंवा ज्या लाडक्या बहिणीचा लाभ राखडलेला आहे त्यांचे पुन्हा एकदा अर्ज पडताळणी करून त्यांना सुद्धा लाभ प्रदान करायला हवा. अशासाठी आपण विनंती अर्ज करू शकतो. परंतु तुमचे कमेंट्स करणं खूप गरजेचं आहे. 10, 20, 50 कमेंट्सनं काही होत नाही मित्रांनो. 2000, 3000 कमेंट्स असणं खूप गरजेचं आहे. कारण ठोस पुरावा तिथं सरकार आपल्याला मागत असते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता हा व्हिडिओ आवडला असेलच तुम्हाला, पटकन कमेंट्स करायचं आहे, लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. काही प्रश्न असतील तर ते नक्की विचारायचे आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.